नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचं स्वागत। आज आपण एका वेगळ्या विषयावर तुम्हाला माहिती देणार आहे, राईट टू एज्युकेशन संदर्भात। राईट टू एज्युकेशन संदर्भात माहिती देत असताना या अगोदर हे राईट टू एज्युकेशनचे जे फॉर्म्स आहे, RT आपण ज्याला म्हणतो 25% ॲडमिशन हे शासनामार्फत केलं जातं RTच्या माध्यमातून। तर हे प्रवेश या अगोदर मागवले गेले होते प्रवेश अर्ज, परंतु त्यामध्ये काही अटी होत्या। 1 किलोमीटरपर्यंतच तुम्हाला प्रवेश घ्यायचा होता आणि तो म्हणजे शासकीय आणि अनुदानित शाळेतच घ्यायचा होता। त्यामध्ये कुठल्याही प्रकारची इंग्लिश शाळा नव्हती, खाजगी शाळा तर नव्हतीच। परंतु मग आता हे जे नवीन अपडेट भेटले त्यानुसार तुम्हाला 17 तारखेपासून म्हणजे 17 मे 2024 पासून तुम्हाला RT अंतर्गत ॲडमिशन घेण्यासाठी, प्रवेश घेण्यासाठी अर्ज दाखल करता येतो, अर्ज भरता येतो। हा अर्ज भरण्यासाठी तुमच्या मुलाची जी जन्मतारीख आहे ती 1/7/2017 ते 31/12/2018 या दरम्यानची असली पाहिजे। तारीख परत कन्फर्म करा, 1/7/2017 ते 31/12/2018 या दरम्यानची जन्मतारीख तुमच्या मुलाची असली पाहिजे। तर त्याला त्या RT अंतर्गत शाळेमध्ये प्रवेश घेतला जातो। तुम्ही जी शाळा निवडणार आहात ती शाळामध्ये 1ली ते 10वी पर्यंत तुम्हाला प्रवेश मोफत भेटतो, परंतु त्या शाळेमध्ये तेवढे वर्ग असले पाहिजेत। जर ती शाळा 5वी पर्यंत असेल किंवा 7वी पर्यंत असेल तर तुम्हाला तिथं 10वी पर्यंत प्रवेश मागण्याचा राईट्स राहणार नाही। डिपेंड करणार आहे की तुमच्या मुलाचं सिलेक्शन कुठल्या शाळेत होणार आहे। अर्ज भरण्यासाठी तुम्हाला सध्या म्हणजे लेटेस्टमध्ये अर्ज भरतेवेळेस तुम्हाला फक्त तुमच्या आणि मुलाचं दोघांच्या आधार कार्डची गरज आहे। उर्वरित डॉक्युमेंट तुम्हाला व्हेरिफिकेशनच्या वेळेस लागणार, जसं की उत्पन्न असेल, कास्ट असेल, लाईट बिल असेल, हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला नंतर लागतील। लेटेस्टमध्ये तुम्हाला अर्ज भरण्यासाठी फक्त खाली तुमचा आधार आणि मुलाचा आधार कंपल्सरी आहे। जन्मतारीख मी तुम्हाला सांगितली, ती जन्मतारीख जर तुमच्या मुलाची असेल तर जवळच्या कुठल्याही ऑनलाईन सेंटरला म्हणजे ज्या ठिकाणी तुमचे उत्पन्नाचे वगैरे कामं केले जातात त्याला सेतू सुविधा केंद्र तुम्ही म्हणू शकता किंवा आपले सरकार केंद्र म्हणतात, त्या ठिकाणी तुम्ही भरू शकता। अर्ज भरतेवेळेस फक्त खाली 2 डॉक्युमेंट सध्या महत्त्वाचे, बाकीचे डॉक्युमेंट तुम्ही नंतर द्या। आणि एक त्यामध्ये लिमिट्स असं आहे की तुम्हाला शाळा निवडताना आपल्या घरापासून म्हणजे तुमच्या राहत्या ठिकाणापासून 1 ते 3 किलोमीटरच्या अंतरात तुम्हाला ती शाळा निवडायची आहे। ठीक आहे, अशाच काही माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।